पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ दादा भालके आता आपल्याबरोबर आहेत. दादा, आज प्रचाराचा शुभारंभ झालाय, काय विजन आहे, काय सांगता? महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आज प्रचाराचा शुभारंभ केला. त्या प्रचाराच्या निमित्तानं या मतदारसंघाचे प्रमुख विजन म्हणजे 2009, 14, 19ला माझे वडील आमदार कैलासवासी भारतनाना भालके यांनी या मतदारसंघात काम करत असताना इथल्या 24 गावच्या उपसा सिंचन योजना, 42 गावच्या पिण्याच्या पाण्याची योजना असेल किंवा या भागात महात्मा बसवेश्वराच्या स्मारकाच्या बाबतीत असेल, पंढरपूरला मंदिर परिसरातील व्यापारी सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षिततेचा आधार देण्याची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून केली. आणि या मंगळवेढा भागातल्या जी राहिलेली भारतनानांनी अंतिम टप्प्यात आणलेली जी काम आहेत ती पूर्ण करण्याच्या साठी माझा त्यांच्या त्या ठिकाणी प्रयत्न या व्हिजनमध्ये असणार आहे. काल माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आरोप केला की पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलं किंवा त्यांच्याशी गद्दारी केली. मी महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने सगळ्यात पहिल्यांदा माझी उमेदवारी त्या ठिकाणी डिक्लेअर केली, AB फॉर्म दिला. आणि म्हणून मला महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळीला या मतदारसंघाच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीनं त्यांना विनंती करायची आहे की आपली महाविकास आघाडीची आणि या नेते मंडळींची मुख्य लढत असेल किंवा सामना या शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, माता भगिनींच्या सुरक्षेसाठी आपली लढाई हे भाजप आणि त्या ठिकाणी इतर मित्र पक्षांच्या बरोबर आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून त्या दरम्यान महाविकास आघाडीतच जर अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी करत असाल तर नक्कीच हा त्या ठिकाणी जनतेमध्ये त्याचा वेगळा मेसेज जाणार आहे. आणि म्हणून माझा आणखी देखील महाविकास आघाडीच्या नेते मंडळीला आपल्या माध्यमातून आणि समस्त पंढरपूर मंगळवेढा करायच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीनं विनंती आहे की आपण अजूनही उमेदवारांचं मत काय आहे याच्यापेक्षा इथल्या तमाम मायबाप जनतेच्या मनाचा, अंतर्मनाचा कानोसा घेऊन जर आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला तर महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी, अधिकच्या अधिक जागा त्यासाठी आणण्यासाठी प्रयत्न नक्की होईल. तुतारीची उमेदवारी तुम्हाला देण्याचं ठरलं होतं, मात्र तुम्ही नॉट रिचेबल राहिलात, फोन बंद केला, उमेदवारी तुम्ही न घेता निघून गेलाच. नाही, अशा पद्धतीचं काहीच नाही. मला काँग्रेस पक्षाकडून, राष्ट्रीय कार्यकारिणीकडून माझी जर उमेदवारी त्या ठिकाणी फिक्स होत असेल तर उमेदवारी देण्याचं, तिकीट कुठल्या पक्षाचं कोणाला देण्याचा अधिकार मला त्या ठिकाणी नाही. महाविकास आघाडीतल्या सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी ठरवत होते आणि म्हणून तो त्यांच्या वरिष्ठ पातळीचा चर्चेतून झालेला त्या दरम्यान निर्णय. विनाकारण इथं काही जिल्ह्यात असेल, तालुक्यात या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका आणि माझ्याबद्दलचा गैरसमज पसरवणारी टीम पहिल्यापासून सतत कार्यरत त्या ठिकाणी होती आणि हा त्यातलाच त्या दरम्यानचा प्रकार आहे. मात्र इथली जनता, नागरिक सुज्ञ आहेत. ते येणाऱ्या काळात जे चुकीला चूक म्हणून त्या ठिकाणी 20 तारखेला मतदान करत असताना माझ्या पाठीशी खंबीरपणेच उभं राहतील. कारण आज प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित असलेला जनसमुदाय बघितला तर इथल्या आमच्या प्रत्येक कार्यकर्ता, प्रमुख पदाधिकारी, वडीलधारी, तरुण सहकाऱ्यांच्या मनामध्ये या भाजप आणि या विद्यमान सरकारच्या बद्दल मनात रोष आहे. आणि तो रोष व्यक्त करण्यासाठी जन आशीर्वाद यात्रेपासून त्यांनी मला भक्कमपणे सांगितलंय, तुम्ही लढाई लढत असताना तुमच्या सोबत नाही तर 2 पावलं पुढे राहून आम्ही त्या ठिकाणी त्या लढाईमध्ये सहभाग घेऊ. 2009ची कुठेतरी सहल अजून मोहिते पाटलांच्या मनात आहे का? त्यामुळे त्यांनी उमेदवारी दिली असं वाटतं का सावंताला? नाही, मी ती सल किंवा त्या गोष्टी, त्या भूमिका मी व्यक्त करण्यापेक्षा मी महाविकास आघाडीकडनं लढण्यासाठी इच्छुक असणारा आणि काम करणारा कार्यकर्ता आहे. या बाबतीत वरच्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनाच या बाबतीत सकारात्मक विचार करायला पाहिजे. कारण हा सकारात्मक विचार जर नाही केला तर महाविकास आघाडीतल्याच अशा जागांना त्या ठिकाणी फटका बसेल. आणि जे आपलं प्रमुख ध्येय आहे की हे चुकीचं सरकार बाजूला सारायचं आहे, ते सारण्यासाठीच आम्ही देखील गावोगाव, भागाभागापर्यंत जाऊन प्रयत्न करतोय. त्या बाबतीत ते निर्णय घेतील. हे या खालच्या बाबतीत किंवा कुणाच्या मनात काय आहे हे मी त्या ठिकाणी सांगायला मला त्या ठिकाणी आवश्यकता नाही. ती सगळी सुज्ञ नागरिक, जनता हे सगळ्या गोष्टी ओळखून आहेत. कोण कशासाठी आणि का करतंय हे सगळं त्यांना त्या ठिकाणी माहीत आहे. त्यामुळे ते त्यांच्या मतदान रूपी आशीर्वादातूनच ते दाखवून देतील. नॉट रिचेबल नेता म्हणून आपला जो शिक्का आहे तो भविष्यात पुसला जाईल? भविष्यात नाही तर हे ज्यांनी त्या ठिकाणी केलंय
मला नॉट रिचेबल नेता म्हणून जर आज माझ्यावरती आरोप प्रत्यारोप होत असताना जे आरोप करतायत त्यांनी त्या ठिकाणी काय दिवे लावले हे सांगायला त्या दरम्यान तयार नाहीत. आज एकीकडे 3,000 कोटीचा निधी या मतदारसंघात विद्यमान आमदार आणला म्हणून सांगत असतील, तर तुमचं जर 3,000 कोटी एवढा मोठा आकडा तुम्ही सांगत असाल तर साधा मंगळवेढा तालुका यावर्षी दुष्काळाच्या यादीत तुम्ही समाविष्ट करू शकला नाही. हे त्या ठिकाणी जे तुमचं चुकीचं काम असेल किंवा तुमचं त्या ठिकाणी हे या पद्धतीचं काम तुम्ही लोकांना सांगायला तयार नाही. दुष्काळाच्या यादीत समाविष्ट न झाल्यामुळं आज मंगळवेढा तालुक्याचं म्हणजे 150 ते 200 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान त्या दरम्यान झालेलं आहे. आणि म्हणून 24 गावच्या उपसा सिंचन योजनेचं देखील लोकसभेच्या वेळी टेंडर झालं म्हणून गावोगाव जाऊन सांगितलं. आज विधानसभेच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर जर 4 दिवस तिथं उद्घाटन झालं म्हणून सांगत असाल आणि लोकांची दिशाभूल करत असाल, पंढरपूरला MIDCचं फक्त 52 एकर जमिनीचं अधिग्रहणाचं पत्र तुम्ही एक दाखवून असा त्या ठिकाणी कांगावा केला की जणू काय हजारो तरुणांना तिथं नोकरी लागली. आणि हे लोक सुज्ञ आहेत, खऱ्याला खरं खोट्याला खोटं त्यांना त्या ठिकाणी कळतंय. आणि हा चुकीचा माणूस बाजूला सारण्यासाठी लोक आता सरसावलेत. लोकसभेच्या वेळी चुकीचा माणूस बाजूला सरण्यासाठी या मतदारसंघानं 45,500 मताचं मताधिक्य दिलं होतं. त्यापेक्षा सुद्धा अधिक मताधिक्य देण्याची भूमिका उद्याच्या 20 तारखेला इथली मायबाप जनता करेल. अनिल सावंत म्हणतात की महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मीच आहे. कुठेतरी आघाडीत बिघाडी झाली. कोण काय म्हणतं याच्यापेक्षा महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाकडून सगळ्यात पहिल्यांदा माझी उमेदवारी त्या ठिकाणी डिक्लेअर झाली. माझं नाव डिक्लेअर झालंय, राष्ट्रीय कार्यकारिणीने ते नाव डिक्लेअर झालंय, AB फॉर्म मला प्रथम दिला. आणि मग तालुक्यातल्या गावातल्या कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाकडे गेला आणि त्याला विचारलं पहिलं नाव डिक्लेअर होणारा अधिकृत की दुसरं नाव होणारा अधिकृत, हा साधा जरी प्रश्न विचारला तर लोकच त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मतदान रूपी आशीर्वादातून सांगतील. आणि म्हणून वरिष्ठ नेते अजून देखील माझी विनंती महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळीला राहणार आहे की तुम्ही आमच्या उमेदवारांचा विचारण्यापेक्षा इथल्या तमाम मायबाप जनतेचा आणखी तुम्ही मनाचा अंतर्मनाचा कानोसा घ्या आणि निर्णय घ्या. लोक महाविकास आघाडीला काँग्रेस पक्षाला माझ्या पाठीमागे आशीर्वाद देण्यासाठी उत्स्फूर्तपणे पाठीशी आहेत, जे आज त्या ठिकाणी प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी दिसून आलं. दादा, आता आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे. नक्की तुम्हाला आव्हान कोणाचं, आघाडीमधून असणार का विरोधकांचं? नाही, आव्हान म्हणजे त्या ठिकाणी माझा पोटनिवडणुकीच्या वेळी 37 मताने निसटच्या मताने त्या ठिकाणी पराभव झाला. आव्हान मूळ महाविकास आघाडी देखील कुणाशी लढते आहे? हे जे सरकार आहे, जे शेतकऱ्यांच्या विरुद्ध, सर्वसामान्यांच्या विरुद्ध, माता भगिनींच्या विरोधात महाराष्ट्राच्या राज्यभर त्या ठिकाणी काम करतंय, हे सरकार बदलवणं हे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं प्रमुख ध्येय आहे. आणि महाविकास आघाडीतल्या एका त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून माझे देखील तेच त्या ठिकाणी ध्येय आहे. त्यामुळं भाजपच्या उमेदवाराला पराभूत करणं हेच आमचं त्या दरम्यान ध्येय आहे. विठ्ठल परिवाराची ताकद आपले जे 3 मतदारसंघ आहेत, कुणाच्या पाठीशी उभे राहणार आता? नाही, विठ्ठल त्या ठिकाणी परिवाराची ताकद आज ह्या 2, 3, 4 दिवसात त्या दरम्यान आम्ही सुद्धा महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीला वारंवार विनंती करतोय की या बाबतीत तुम्ही सकारात्मक त्या ठिकाणी विचार करा. नक्कीच त्यांनी विचार केला तर परिवाराची ताकद महाविकास आघाडीच्याच पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहील. मात्र तसं जर नाही दिसून आलं, इथं विनाकारण चुकीच्या कुठल्या तरी त्या ठिकाणी चुकीच्या माणसांचं, या मतदारसंघातल्या चुकीच्या माणसांचं ऐकून तुम्ही त्या ठिकाणी वेगळा निर्णय घेणार असाल आणि फक्त अडचणच आपल्याच माणसाने आपल्याला आणायची जर त्या ठिकाणी ठरवली असेल तर नक्की तिथले देखील लोक त्यांच्या दृष्टीने विचार करतील. दरीशील मोहिते पाटील म्हणतात की ही मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. नाही, ते महाविकास आघाडीचे नेते ठरवतील आणि ते त्या ठिकाणी याबाबतचा निर्णय देतील. आणि जर तसा महाविकास आघाडीचा नेत्यांचा जर तसा त्या ठिकाणी निर्णय होत असेल तर त्या इतर मतदारसंघातली सुद्धा मायबाप जनता त्याच पद्धतीने विचार करेल. मोहिते पाटलांना तुम्ही नेते मानत नाही? नेत्यांच्या पेक्षा महाविकास आघाडीचे नेते, ज्यांना ते नेते मानतात त्यांनाच मी त्या ठिकाणी आमची विनंती करणार आहे. त्यामुळं मी कुणाला नेता, मी त्या ठिकाणी या भागातल्या लोकांच्यासाठी, सर्वसामान्यांच्यासाठी, कारण या भागात माझ्या वडिलांनी प्रतिनिधित्व करत असताना सर्वसामान्य मायबाप जनता ही केंद्रबिंदू म्हणून त्या ठिकाणी काम केलं. तीच भूमिका माझे. त्या दरम्यान मला कुणालाही विनंती करायची माझ्यावरती वेळ आली, कारण तो वैयक्तिक माझ्या स्वार्थासाठी नाही,
तर माझ्या इथल्या लोकांच्यासाठी ज्यांना या 3.5 पावणे 4 वर्षात अनेक त्या ठिकाणी त्रासाला अडचणीला सामोरं जावं लागलंय. निधीच्या बाबतीत निधी जरी लोकप्रतिनिधीकडे आमदाराकडे मागायला गेल्यानंतर सोडाची भावना, दुजाभावाची भावना, आमच्या गटाचं काम कर, आमच्या पक्षात ये, मगच तुम्हाला निधी देतो, हे लोकप्रतिनिधीची आजपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 40-50 वर्षाचा इथल्या लोकप्रतिनिधीचा इतिहास जरी तपासला तर अशी भूमिका कधीच यापूर्वी या मतदारसंघात या भागात नव्हती. जी नवीन त्या ठिकाणी हा प्रकार विद्यमान लोकप्रतिनिधींनी सुरू केलाय ती बदलवायची आहे. आणि आमच्या लोकांच्या वरती इथल्या मग समविचारी आघाडीच्या माध्यमातून देखील अनेक पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला वेटीस धरणं, पोलीस स्टेशनच्या धमक्या देणं, अट्रॉसिटीच्या केसेस घालणं, का तर लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी सरकार माझा आहे म्हणून हाताशी धरून काही जर करायची भूमिका त्यांची असेल तर हा चुकीचा माणूस बदलण्यासाठी, आमच्या लोकांच्या हितासाठी मला कोणाच्या पुढे देखील विनंती करावी लागली तर मी ती करायला तयार आहे. का जो त्यांनी आरोप केला मोहिते पाटलांनी की तुम्हाला उमेदवारी द्यायला तयार झाले ते पवार साहेब, मात्र तुम्ही घेतली नाही, हा आरोप खरा आहे का खोटा आहे? नाही, हे त्यांनी त्या ठिकाणी कशाच्या आधारे सांगितलंय बोललेत मला त्या दरम्यान माहित नाही. मी महाविकास आघाडीकडेच, तुम्ही माझं पूर्वीपासूनचं स्टेटमेंट त्या ठिकाणी बघा, कारण इथल्या लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीच्या वेळी भूमिका घेत असताना खासदार आदरणीय ताईंच्या वेळी असेल, माढा मतदारसंघात 57 गावामध्ये आम्ही त्या ठिकाणी उघडपणे भूमिका जाहीर करून या सरकारच्या विरोधात आम्ही उघडपणे बोलण्याची भूमिका त्या दरम्यान पार पाडली आणि मतदान रूपी आशीर्वाद त्या तिथल्या सर्व मायबाप जनतेने देण्याची भूमिका त्या दरम्यान पार पाडली. आणि म्हणून त्या वेळेपासून मी सांगतो की महाविकास आघाडीकडून मला लढण्याची संधी त्या ठिकाणी मिळण्यासाठी वरिष्ठ नेते मंडळींनी जो आदेश सांगतील तो त्या ठिकाणी पाळून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्याच पद्धतीनं मी महाविकास आघाडीच्या काँग्रेसकडूनच निवडणूक त्या दरम्यान लढतोय. मी तर काही कुठल्या इतर वेगळ्या पक्षाची किंवा वेगळ्या भूमिकेतून जाण्याचा प्रश्न आजपर्यंत त्या ठिकाणी कधी झालेला नाही आणि नसणार. पण महाविकास आघाडीचा घटक पक्ष शिवसेना तुमच्या बरोबर असणार का? शिवसेना याच बाबतीत म्हणतोय, महाविकास आघाडीचे नेते मंडळी या बाबतीत सकारात्मक विचार करतील आणि नक्कीच जो काही प्रमुख पक्ष असतील तिथल्या कार्यकर्त्याला त्या दरम्यानचा आदेश असेल किंवा निर्णय त्या दरम्यान देतील, त्या निर्णयाची आम्ही वाट बघतोय. मात्र प्रचाराच्या ह्याच्या प्रसंगी देखील सगळ्या तमाम लोकांचं म्हणणं त्या ठिकाणी होतं की आपण निर्णयाची वाट बघू, अन्यथा आम्ही त्या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं गावोगाव जाणार आहे. मी काँग्रेस पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा अर्थातच पहिल्यांदा उमेदवारी डिक्लेअर केल्यामुळं, कारण काँग्रेस पक्षानं त्या दरम्यान आघाडीचा धर्म पाळत असताना, कारण माझ्या यादीबरोबरच आदरणीय दक्षिण सोलापूर मतदारसंघातून दिलीप माने साहेबांचं देखील नाव डिक्लेअर झालं होतं. पण त्यांच्या पूर्वी आघाडीतले प्रमुख शिवसेनेचे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिथे उमेदवार दिला असल्यामुळं त्यांनी जरी उमेदवारी डिक्लेअर केली असली तरी एबी फॉर्म काँग्रेस पक्षांनी तिथं दिला नाही. त्यामुळे त्यांनी आघाडीचा धर्म त्या दरम्यान पाळला. तसाच आघाडीचा धर्म इथं पाळावा अशी सगळ्यांची अपेक्षा आणि लोकांचं देखील म्हणणं ते होतं. नक्की त्या बाबतीत ते नेते मंडळी ठरवतील. विजयाची कितपत खात्री? विजयाची 100% त्या दरम्यान खात्री आहे. आणि यापूर्वी मी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं देखील 17 दिवस मुक्कामी गावोगाव जात असताना लोकांनी सांगितलं होतं की भक्कमपणे आम्ही तुमच्या या लढ्यात तुमच्यासोबत नाही तर 2 पावलं पुढं राहून त्या ठिकाणी या लढ्यात सहभागी होऊ. आणि म्हणून विजयाची खात्री 100% त्या ठिकाणी माझ्या पाठीशी आशीर्वाद लोक देतील. ज्या आज या त्या ठिकाणी प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी वडीलधारटे असतील, तरुण सहकारी असतील, प्रमुख पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रत्येकाने सांगितले की आम्ही आमच्या गावाला बूथपर्यंत त्या ठिकाणी काम करून आम्ही मताधिक्य देऊ. आणि नक्कीच विजयाच्या याच्यामध्ये आम्ही जी पोटनिवडणुकीला झालेली 37 मताच्या फरकाची चूक आहे ती दुरुस्त करून त्याच्या कितीतरी पटीनं जास्त मतानं मताधिक्य, म्हणजे जसं लोकसभेला झालं त्याच पटीनं त्या ठिकाणी मताधिक्य मिळवून ही महाविकास आघाडीची काँग्रेस पक्षाची जागा आणि महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी आमच्या या मतदारसंघाचे योगदान देखील त्यामध्ये असणार आहे. बघितलं असेल की भगीरथ भालके सांगितले चांगल्या मताधिक्यानं हा विजय हा काँग्रेसच्या उमेदवार म्हणजे भगीरथ भालकेंचा असणार असा दावा देखील त्यांनी आता केलेला आहे. मंगळवेढ्यातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.